नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 17 जानेवारी 2026 रोजीचा करंट अफेअर्सचं सेशन जे आहे ते बघणार आहोत. मित्रांनो, लेक्चर सुरू करण्यापूर्वी चालू घडामोडीचं आपलं वन लाइनरचं इयर बुक आलेलं आहे आणि या महिन्यापासून आपण चालू घडामोडीचं मासिक जे आहे तर ते आपण लॉन्च करणार आहोत. आपलं मासिक जे आहे ते तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनवर मिळून जाईल. पहिला क्वेश्चन आहे, हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 क्वार्टर 1 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर हेनले पासपोर्ट इंडेक्स जो आहे तो वर्षातून 2-3 वेळा जारी केला जातो. मग जो जानेवारी 2026 मध्ये जाहीर करण्यात आलेला आहे त्यामध्ये भारताचं स्थान आहे 80. भारताचं स्थान काय आहे? 80 आहे. आता हेनले पासपोर्ट इंडेक्स जो आहे तो कशाच्या आधारे, कोणत्या देशाचा पासपोर्ट किती पॉवरफुल आहे कसं ठरवलं जातं? तर मित्रांनो बघा, आपल्याला जर दुसऱ्या देशात जायचं असेल तर त्यासाठी लागतो व्हिसा. म्हणजे त्या देशात किती दिवस राहायचंय किती दिवस नाही त्याची एक परमिशन असते यायची, तो लागतो व्हिसा. मग समजून अमेरिकेत जायचं तुम्हाला 20 दिवसाचा व्हिसा जो आहे तो फिरण्यासाठी तुम्ही तिथे घेऊ शकता. पण काही देश आपल्याला व्हिसा मुक्त प्रवेश जो आहे तो अलाव करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल की समजून घ्या की तुम्हाला उद्या जाऊन भूतानमध्ये जायचं तर आपण व्हिसा मुक्त प्रवेश जो आहे तो भूतानमध्ये मिळवू शकतो. म्हणजे तिथं व्हिसाची काही गरज आपल्याला लागणार नसते. मग अशा प्रकारे एखादा पासपोर्ट किती देशामध्ये आपण जर बघितलं तर व्हिसा मुक्त प्रवेश तिथं आपल्याला त्या पासपोर्टने बघायला मिळतो. याला काय हे बघितलं जातं आणि यानुसार एखाद्या देशाचा पासपोर्ट किती पॉवरफुल आहे हे चेक केलं जातं. मग आपल्या देशाचा पासपोर्ट जो आहे तो 80व्या क्रमांकावर आहे. मग आपण जर बघितलं तर व्हिसा मुक्त प्रवेश किंवा व्हिसा ऑन अरायव्हल तर यासह भारतातील नागरिक जे आहे ते 55 देशांमध्ये काय करू शकतात? व्हिसा शिवाय प्रवास करू शकतात. सगळ्यात कमकुवत पासपोर्ट जो आहे तो अफगाणिस्तानचा आहे. आपण जर बघितलं तर हा निर्देशांक हेनले अँड पार्टनर्सने बनवलेला आहे. यामध्ये टॉपचे 3 देश जर आपण बघितले तर पहिला आहे सिंगापूर, दुसऱ्या नंबरला जपान आणि दक्षिण कोरिया आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर डेन्मार्क, लक्झेंबर्ग, स्पेन, स्वीडन आणि स्वित्झर्लंड आहे. दुसरा क्वेश्चन तुमच्या समोर आहे, जानेवारी 2026 मध्ये कोणत्या देशाने संयुक्त राष्ट्राच्या 7 एजन्सी आणि आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडण्याची घोषणा केलेली आहे? तर अमेरिकेच्या पाठोपाठ इस्रायलने, आपण जर बघितलं तर अमेरिकेने 66 संस्थांमधून बाहेर पडण्याची घोषणा केली होती आंतरराष्ट्रीय. इस्रायलने 7 आंतरराष्ट्रीय संस्थांमधून बाहेर पडण्याची घोषणा जी आहे ती केलेली आहे. त्यामध्ये मेन कोणत्या संस्था येतात तर संयुक्त राष्ट्राचं लिंग समानता युनिट UN वुमनशी संबंधित संस्था आहे. संयुक्त राष्ट्र व्यापार आणि विकास परिषद जी आहे त्यामधून बाहेर पडण्याची घोषणा जी आहे ती इराणने केलेली आहे. कारण काय, ते इराणचा दावा आहे की या संस्था ज्या आहे त्या आंतरराष्ट्रीय मानकांचं उल्लंघन करत आहे आणि त्यांच्या कारवाया इस्रायलला किंवा इस्रायलच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण करत आहे. इस्रायल आशिया खंडामध्ये येतो. जेरुसलेम इस्रायलची राजधानी आहे. इस्रायली शेकेल तिथलं चलन आहे. बेंजामिन नेतन्याहू पंतप्रधान आहे. राष्ट्रपती आहे इस्हाक हर्जोग. तिसरा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये कोणती पंचायत उत्तर पश्चिम भारतातील पहिली पूर्णपणे सेंद्रिय प्रमाणित पंचायत बनली आहे? तर ही सेंद्रिय पंचायत का भानगड आहे? तर या पंचायतमध्ये जी काही शेती वगैरे केली जाते तर ती पूर्णपणे सेंद्रिय शेती आहे. म्हणजे तिथं रासायनिक खतांचा वापर केला जात नाही. सर्व प्रकारची सेंद्रिय खतच वापरली जातात. गांडूळ खत, शेणखत अशा गोष्टींचाच वापर केला जातो. औषधं सुद्धा सेंद्रिय प्रकारचीच असतात. मग अशी पहिली जर आपण बघितलं तर उत्तर पश्चिम भारतातील पूर्ण सेंद्रिय पंचायत कोणती बनलेली आहे तर बामनवास कंकर राजस्थानमधील ही पंचायत आपल्याला बघायला मिळते. मग पूर्णपणे सेंद्रियचा अर्थ काय? रासायनिक खतं, कृत्रिम कीटकनाशक हे आपण काय यूज करणं सोडून दिलेलं असतं आणि पारंपरिक गोष्टी आपण यूज करत असतो. चौथा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये कोणत्या राज्यात मकर विलक्कू महोत्सव साजरा करण्यात आला? तर मकर विलक्कू महोत्सव जो आहे तो केरळचा आहे. तर मकर संक्रांतीच्या वेळी अय्यप्पमचं फेमस मंदिर जे आहे ते तुम्हाला केरळमध्ये बघायला मिळतं. त्या मंदिराच्या तिथे हा सण उत्सव सेलिब्रेट केला जातो. ही गोष्ट लक्षात ठेवा. आपण जर बघितलं तर महत्त्वाचे जानेवारी महिन्यामधील सण, जसं की आपण जर बघितलं तर मकर विलक्कू हा जो सण आहे तो केरळमध्ये त्याचं सेलिब्रेशन होतं. तर मकर विलक्कू व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांतीचं सेलिब्रेशन केलं जातं. लोहडी नावाचा जो काही सण आहे तो पंजाब आणि हरियाणामध्ये एक फेमस सण आहे.
संक्रांतीचे एक दिवस अगोदर सेलिब्रेट केला जातो. पोंगल 4 दिवसांचा सण जो आहे तो तामिळनाडूमध्ये साजरा केला जातो. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये पेड्डा पुडुंगा आणि संक्रांती हे सण जे आहे ते सेलिब्रेट केले जातात. आसाममध्ये माघ बिहू नावाचा सण जो आहे तो सेलिब्रेट केला जातो. पुढे जाऊया. 5वा प्रश्न. जानेवारी 2026 मध्ये कोणत्या बँकेने भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारं एटीएम व्हॅन TGB ऑन व्हील्स लॉन्च केला आहे? तर टी फॉर त्रिपुरा, जी फॉर ग्रामीण आणि बी फॉर बँक. तर त्रिपुरा ग्रामीण बँकने काय केलेलं आहे तर सौर ऊर्जेवर चालणारं एक एटीएम व्हॅन जे आहे तर ते इथं सुरू केलेलं आहे. तर बघा, त्रिपुरा ग्रामीण बँकेने भारतातील पहिलं सौर ऊर्जेवर चालणारं एक एटीएम व्हॅन जी आहे ती सुरू केलेली आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. आपण जर बघितलं, दारावर बँकिंग सुविधा उपलब्ध करून देणे किंवा बँकिंग सुविधा सुलभ करणे आणि बँकिंग सेवांपासून दूर असलेल्या ग्रामीण जनतेला तिच्यासोबत जोडणं हा हिचा मेन उद्देश आहे. आपण जर बघितलं, जिथं 20 टंचाई तिथं सुद्धा एटीएमची सुविधा आता यामुळे उपलब्ध होणार आहे. कारण ही व्हॅन पूर्णपणे कशावर चालते? सौर ऊर्जेच्या आधारावर चालते. मग आता भारतातील पहिल्या घडामोडी आपण इथं बघून घेऊया. भारतातील पहिलं पूर्ण साक्षर राज्य आहे मिझोरम. भारतातील पहिला मेगावॅट स्केल हायड्रोडायनामिक पॉवर प्रकल्प कुठे सुरू झाला? नांगल हायडल कालवा, पंजाब. रोलिंग बजेट स्वीकारणारे भारतातील पहिलं राज्य मध्य प्रदेश. भारतातील पहिले समर्पित वन विद्यापीठ गोरखपूर, उत्तर प्रदेशमध्ये सुरू केले जाणारे. बांबू बाग थीमसह देशातील पहिलं निसर्ग थीम असलेले विमानतळ गुवाहाटी, आसाम. भारतातील पहिला वन्यजीव संरक्षित महामार्ग राष्ट्रीय महामार्ग 45. भारतातील पहिलं पॉवर म्युझियम कोणत्या शहरात बांधलं जात आहे? तर पटना, बिहार. भारतातील पहिलं क्वांटम कम्प्युटिंग व्हिलेज अमरावती, आंध्र प्रदेशमध्ये तयार केलं जात आहे. पंचवटी एक्सप्रेसमध्ये एटीएम बसवणारी भारतातील पहिली बँक बँक ऑफ महाराष्ट्र. भारतातील पहिली नाईट सफारी कुकरेल जी आहे ती कुठे सुरू झाली? तर लखनौ, उत्तर प्रदेश. स्वतंत्र भारतात समान नागरी संहिता लागू करणारं भारतातील पहिलं राज्य ठरलेलं आहे उत्तराखंड. पुढे जाऊया. 6वा प्रश्न आहे. जानेवारी 2026 मध्ये भारतीय सैन्याने त्यांच्या लॉजिस्टिक आणि इन्व्हेंटरी व्यवस्थापनाचं आधुनिकीकरण करण्यासाठी कोणता डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केला आहे? तर लॉजिस्टिक म्हणजे काय असतात? तर सामानाची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ने आण करणं, त्यांना साठवणं. आणि इन्व्हेंटरी म्हणजे काय? साहित्य. तर याचं व्यवस्थापन करण्यासाठी आधुनिकीकरण करण्यासाठी एक डाईम नावाचा प्लॅटफॉर्म जो आहे तर तो सैन्याच्या माध्यमातून बनवण्यात आलेला आहे. डाईमचा फुल फॉर्म आहे डेपो इंटिग्रेशन मॅनेजमेंट एडिशन. आपण जर बघितलं ते भारतीय लष्कर आणि BISAGN आपण जर बघितलं तर BISAG नावाची संस्था आहे. भास्कराचार्य राष्ट्रीय अवकाश अनुप्रयोग आणि भूमाहितीशास्त्र संस्था असं इथं मराठीमध्ये आपल्याला नाव सांगता येईल. यांनी संयुक्तपणे डाईमचा विकास जो आहे डाईमला विकसित केलेलं आहे. तर आपण जर बघितलं त्याचा उद्देश आपल्याला प्रश्नामध्येच बघायला मिळतो. लॉजिस्टिक आणि इन्व्हेंटरीचं व्यवस्थापन आधुनिक पद्धतीने करणं, रिअल टाइम माहिती जी आहे त्याबाबत मिळवणं हा या पाठीमागील मेन उद्देश आहे. मित्रांनो, आपण 19 तारखेपासून कंबाईनची फाउंडेशन बॅच जे आहे तर त्याचे लेक्चर जे आहे ते सुरू करणार आहोत. राज्यसेवेच्या फाउंडेशन बॅचचे लेक्चर सुरू करणार आहोत. त्यामुळे जर अजून बॅच जॉईन केली नसेल तर आत्ताच जॉईन करा. धुरंधर बॅच आपण सुरू केलेली आहे. त्याचबरोबर सब्जेक्ट वाईज फाउंडेशन कोर्स 21,000च्या PYQ ची बॅच, अभ्यास मित्राच्या क्लास नोट्स, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या ॲपवर बघायला मिळेल. आपल्या ॲप डाउनलोड करा, कॅटेगरीमधून बॅच सिलेक्ट करा आणि बॅच परचेस करताना CJ लाईव्ह नावाचं कुपन कोड जे आहे तर ते यूज करायला विसरू नका, ते अप्लाय करायला विसरू नका. आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. 28,000 प्लस टेलिग्रामवर आपले काय आहे तर सबस्क्रायबर्स आहे. आणि इन्स्टाचं पेज जॉईन करायला विसरू नका, तिथं आपले 22,000 प्लस काय आहे फॉलोअर्स आहे. मित्रांनो, हे जर सेशन तुम्हाला आवडत असेल तर सेशनला लाईक पण करत चला. तुमच्या एका लाईकने काय होणार आहे तर या सेशनचे समजा व्ह्यू वाढतील, हे अनेक विद्यार्थ्यांपर्यंत जातील आणि तेवढंच आम्हाला सेशन घ्यायला प्रोत्साहन राहील आणि रेग्युलर आम्ही जे आहे ते सेशन घेऊया. 7वा प्रश्न आहे. जानेवारी 2026 मध्ये मध्य प्रदेश सरकारने कोणत्या व्याघ्र प्रकल्पाचं नाव डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर व्याघ्र प्रकल्प असे बदलण्याची घोषणा केली? तर रतापानी व्याघ्र प्रकल्प जो आहे तर त्याचं नाव जे आहे विष्णू श्रीधर वाकणकर व्याघ्र प्रकल्प असं नाव चेंज केलं जाणार आहे. तर हा व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेशातील आहे. विष्णू श्रीधर वाकणकर यांनी 1957 मध्ये रतापानी अभयारण्यात असलेल्या भीमबेटका
या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा शोध लावला होता. मध्य प्रदेशमधील रत्तापानी हा 8वा व्याघ्र प्रकल्प आहे. रिसेंटलीच त्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा जो आहे तो मिळाला होता मित्रांनो. 8वा प्रश्न आहे, भारताची जीवाश्म नसलेली इंधन क्षमता, म्हणजे आपण जर बघितलं तर आपली जी काही सौर ऊर्जा झालं, त्यानंतर जलविद्युत झालं, यापासून जी काही आपल्याला ऊर्जा मिळते, तर ती क्षमता 2025 मध्ये 22.6% वाढीसह किती गिगावॅट पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. तर ती क्षमता जी आहे ती 266.78 गिगावॅट पर्यंत पोहोचण्याचा एक अंदाज जो आहे तर तो व्यक्त करण्यात आलेला आहे. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी जानेवारी 2026 मध्ये दिलेल्या माहितीनुसार 2025 मध्ये भारताची एकूण बिगर जीवाश्म इंधन स्थापित क्षमता जी आहे ती 266.78 गिगावॅट पर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. जी 2024 मध्ये किती होती, 217 गिगावॅट होती. त्यामध्ये 49 गिगावॅटची भर पडणार आहे 2025 मध्ये. पुढे जाऊया 9वा प्रश्न. जानेवारी 2026 मध्ये कोणत्या कंपनीने भारतातील पहिलं मेड इन इंडिया पीपल फर्स्ट AI प्लॅटफॉर्म लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. तर मेड इन AI पीपल फर्स्ट नावाचा प्लॅटफॉर्म जो आहे तो रिलायन्स जिओ लॉन्च करणार आहे. तर ही सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. हा जो AI प्लॅटफॉर्म आहे तो नागरिकांच्या दैनंदिन गरजावर लक्ष केंद्रित करणारे कठीण भाषा आणि उपकरण अडथळ्यांवर मात देखील करणार आहे. 10वा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये एलिसा हिलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. ती कोणत्या देशाची आहे, तर एलिसा हिली जी आहे ती ऑस्ट्रेलियाची खेळाडू आहे. तिने आपलं पदार्पण जे आहे तर ते न्यूझीलंड विरुद्ध केलं होतं 2010 मध्ये वयाच्या 19व्या वर्षी. 11वा प्रश्न आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाईल, खेलो इंडिया बीच गेम्स 2026 मध्ये कोणत्या राज्याने पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान पटकावलं. तर खेलो इंडिया बीच गेम्स आहे ते दादरा नगर हवेली अंदमान दीव हा जो केंद्रशासित प्रदेश आहे तर तिथं दीव नावाचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी खेलो इंडिया बीच गेम्सचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यामध्ये कर्नाटकने प्रथम क्रमांक जो आहे मित्रांनो तो पटकावलेला आहे. तर दीव मध्ये घोगला बीच सुद्धा लक्षात ठेवायचा आहे. आपण जर बघितलं तर याची दुसरी आवृत्ती आहे. पर्ल नावाचा याचा काय आहे, शुभंकर आहे. मित्रांनो कर्नाटक पहिलं स्थान, तमिळनाडू दुसरं स्थान आणि मणिपूरचं तिसरं स्थान आहे. कर्नाटकने एकूण 11 पदकं जिंकले, ज्यामध्ये 3 गोल्ड मेडल, 2 सिल्वर मेडल आणि 6 ब्रॉन्झ मेडल आहे. तमिळनाडूने सुद्धा 3 गोल्ड मेडल जिंकले, मणिपूरने सुद्धा 3 गोल्ड मेडल जिंकले. पण आपण जर बघितलं आणि तिघांची पण सिल्वर मेडल पण सेमच आहे, फरक फक्त आला ब्रॉन्झ मेडल मध्ये. तमिळनाडूचे ब्रॉन्झ मेडल 3 आहे तर मणिपूरचे 2 आहे. पुढे जाऊया 12वा प्रश्न. जानेवारी 2026 मध्ये कोणत्या राज्यातील अनंतपूर डाळिंबाला GI टॅग मिळाला आहे. तर हे जे डाळिंब आहे मित्रांनो हे आंध्र प्रदेशमध्ये आपल्याला बघायला मिळतं. तर ए सोबत कनेक्ट करायचं, अनंतपूर आंध्र प्रदेश. आपण जर बघितलं तर आंध्र प्रदेशामध्ये अनंतपूर प्रदेशात जे काही डाळिंब तयार होतं त्याला अनार म्हटलं जातं, अनंतपूर अनार. तर त्याला GI टॅग जो आहे तो मिळालेला आहे. उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील गजक आणि रेवडी यांना सुद्धा GI टॅग जो आहे तो देण्यात आलेला आहे. आजच्या सेशनचे टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी, हेनले पासपोर्ट इंडेक्स मध्ये भारताचं स्थान काय आहे, खेलो इंडिया बीच गेम जे आहे तर त्याचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं मित्रांनो हे सांगा. विजेता नका सांगू, आयोजन सांगा. आणि आपण जर बघितलं तर याचा जो शुभंकर होता शुभंकर तर तो तुम्ही मला सांगायचा आहे. आणि त्याचबरोबर जर बघितलं ती सौर ऊर्जेवर चालणारं जे काही भारतातील पहिलं ATM जे आहे तर ते कोणत्या राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे, राज्य सांगा. ठीक आहे, बँकेच्या नावातच राज्य तुम्हाला बघायला मिळेल तर राज्य तुम्हाला सांगायचं आहे. तर थांबूया. सेशन आवडला असेल तर पुन्हा एकदा सांगतो, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला डेली या क्वालिटी लेक्चरचे नोटिफिकेशन मिळत जाईल. थांबूया इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद.